जय महाराष्ट्र मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची KYC करताना आलेली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ज्या स्त्रियांना वडील किंवा पती नाहीत अशा स्त्रियांची KYC अद्याप झालेली नाही आहे। तर अशा स्त्रियांनी नेमके काय करायचे आहे की ज्या स्त्रियांना वडील नाहीत, पती नाहीत किंवा सोबत राहत नाहीत, वारले, अशा अनेक अडचणी किंवा अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे होते। त्यांची KYC अजून झालेली नाही आहे, तर त्यांनी कशा प्रकारे आपली KYC करायची आहे हे या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत। तर स्वागत आहे आपलं ग्राम जाणकारी या चॅनलवर। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट उघडायची आहे। वेबसाईट उघडल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे सरफेस दिसणार। आलेल्या पहिल्या वेबसाईटवर क्लिक करून ती वेबसाईट ओपन करायची आहे। ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा काही इंटरफेस आपल्याला दिसणार आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे यावर क्लिक करायचं आहे। नंतर येथे OTP साठी आधार नंबर टाकून कॅप्चा भरून सबमिट करायचा। आलेला OTP या बॉक्समध्ये भरून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे। OTP सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीचं किंवा वडिलांचा आधार नंबर मागेल। त्या जागी तुम्ही तुमच्या भावाचं किंवा मुलाचं आधार नंबर टाकून OTP जनरेट करून OTP सबमिट करून इथे टाकू शकता। आपली KYC यशस्वीरित्या पूर्ण झाली की नाही हे कसे चेक करायचे तेही आपल्या मोबाईलवरून या संदर्भात पुढचा व्हिडिओ येणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेची KYCची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 ही आहे। त्याआधी आपण आपली KYC करून ठेवावी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।